मला सांगा, पेशंटला आपण ज्यावेळेस खायला देतो त्याच्याजवळ एक बशीलच राहतो, अरे खाला का रे, गोळ्या खाला का, आणि खाय जेवण कर, म्हणतो नाही मला भूक नाही, खाय हा लवकर बरा होय, हळूहळू वाढवलं पाहिजे, बरोबर की नाही. म्हणजे त्याला एकदम मोठा बेसल डोस भरून काहीच उपयोग नाही, कारण ती वीक झाले, तेवढा बेसल डोस उचलणार नाही. मग त्याला तोच बेसल डोस आहे ना 2 मध्ये स्प्लिट करा आणि अजून असे 2 बेसल डोस त्याला टाका. रिझल्ट बरोबर तुलना करता, रिझल्ट बरोबर नाही तुलना करायची, पोषणाबरोबर तुलना करा. लक्षात घ्या. समजा तुम्हाला उदाहरण सांगतो मी, हत्तीचं पिल्लू आहे आणि त्याच्याबरोबर तुमच्या समजा म्हशीचं पिल्लू आहे. आता हत्तीचं पिल्लू आणि म्हशीचं पिल्लू, जेव्हा म्हशीचं पिल्लू जन्माला आलं ते म्हशी एवढं राहतं, हत्तीचं पिल्लू जन्माला आलं, हत्तीचं पिल्लू जन्माला आलं तेव्हा ती डायरेक्ट म्हशी एवढं राहतं. मग आपण त्याची त्या म्हशीच्या पिल्लाबरोबर तुलना करता येईल का? म्हणजे मी हत्ती आणि म्हशीचं उदाहरण का दिलं, हत्ती म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये ताकद आहे आणि म्हैस म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये ताकद कमी झाली. तुम्ही तुलना त्या दोघांची पिल्लांची नाही करू शकत. बाबा माझं पिल्लू झालं तेव्हाच किती मोठं, म्हणजे ही तुलना चुकीची. हत्या पित्या घरचं पोरगं कसं राहतं, फार उतू जाय पण खातं, तसं आहे तसं. मग त्याच्यामुळे त्यांच्याकडे रिझल्ट काहीतरी जगाच्या वेगळीच आहे. झाडं सुद्धा लय खूप आहे की नाही. तुमचे किती झाडे, किती वर्षाचे सांगायचे आता बघा, साधे घेणे सांगू तुम्हाला. 400 झाडांमध्ये तुम्ही खर्च किती केला सगळा? 70-60 पर्यंत खर्च झाला. नाही, टोटल सगळं मजुरी भिजुरी सगळं लाख रुपये मजुरी, नंदनी खदनी पार सगळं, डिझेल $1 लाख रुपयाच्या आसपास पार, हार्वेस्टिंग बिर्वेस्टिंग सगळं, बरोबर आहे. रेस्ट पिरियड मध्ये किती केला तो तुमच्या रेस्ट मध्ये, तिच्या अगोदर रेस्ट पिरियड मध्ये कधी केला असेल, छाटणी केली असेल, हे सगळं $1 लाख रुपये, 1 लाखच्या पुढं, 1 लाख 1-10 बरोबर आहे ना. म्हणजे साधारण तुम्हाला 1 लाख म्हटलं तर 250 आणि 1.25च्या पुढे गेल्या परत ते वरचे परत, म्हणजे जवळजवळ 300 रुपये खर्च आहे, बरोबर आहे ना. मग 300 रुपये खर्च तुमचा एका झाडाला आलाच आहे आणि त्यांना किती जास्त आला, 200 रुपये, बरोबर आहे. आता तुम्ही किती पैसे केले तेवढ्या झाडांचे? आमचे काही 2 पर्यंत 2 लाख रुपये, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही 2 लाख रुपये झाले म्हटल्यावर सर बरोबरचीच बाग आहे. 2 लाख रुपये झाले, 1 लाख रुपये तुमचा खर्च आहे, म्हणजे 80,000 रुपये तुमच्या हातात आले. म्हणजे एका झाडाने तुम्हाला किती रुपये दिले? 200 रुपये, बरोबर आहे. तुम्हाला किती दिले? 1100 रुपये नेट, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हाला 200 रुपये दिले, यांना जवळजवळ 1100 रुपये दिले. किती फरक आहे उत्पन्नामध्ये? 5 बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पैसे वाचवले पण तुमचं उत्पन्न पण वाचवलं तुम्ही, उत्पन्न पण थोडा. जो पण तुम्हाला मार्ग सापडत नाही ना, बघा लक्षात घ्या, जो पण तुम्ही भरकटले एका जंगलामध्ये, काय जंगलात भरकटले, मार्ग सापडत नाही, कुठं जायचं, बाहेर निघायचा मार्ग सापडत नाही, तो पण तुमचं सगळ्यात मोठं काम काय पाहिजे माहिती का? शांत व्हा आणि शांत राहा. का? तुम्ही जर इकडे तिकडे धावपळ करता ते थकून जाल आणि विचार करायचे पण लायकीचे नाही राहणार. मेंदू तुमचा जर थकला त्याला ग्लुकोज नाही भेटलं तर मेंदू पॅरालाइज होऊन जाईल. म्हणून पहिले शांत राहा आणि जेव्हा तुम्हाला मार्ग काहीतरी आयडिया सुचेल तेव्हा त्या मार्गाने चालायचं. तसं तुम्ही केमिकलमध्ये ना माणूस भरकटलेला असतो, त्याला कळत नाही कशाने काय होतंय, कशाने 4 जण 4 सांगता हे केमिकल ते केमिकल, हे कशाचा काही रिझल्ट नाही, काही नाही, सगळ्यांचं वाटोळं हो राहिले, आपलं काय होईल ही भीती मनामध्ये असणं साहजिक आहे. पण वैदिकमध्ये समोर दिसतंय, अरे लात मारली का पाणी निघत आहे म्हणलं, टेन्शन काय, मारायला काय घाबरायचं, 1 सोडून 10 लाता मारू, पाणी पोट बरं पाहिजे, तू खरे खोटे असं. मग हे शाश्वत आहे आणि ते शाश्वत नाही म्हणून ते लकी ड्रॉ येतो. मला सांगा, मी नेहमी उदाहरण सांगत असतो, इन्शुरन्स कोणता काढला पाहिजे? जो कमवतो त्याचा का ज्यांच्यासाठी कमवतो त्यांचा? का हो, कोणता काढला पाहिजे? लोक काय म्हणतात, किती एजंट काही लोक काय पोरांचा इन्शुरन्स काढून घ्या, अरे हे कमवणार मेलं त्याच्या पोरांचे पैसे कोण भरेल? हे धंदे असे, हे शेतीचे, तुम्ही त्या झाडांमधून सगळा रस ओढून घ्या आणि फळं बनवा, अरे पण त्या फळाला पोषेल कोण? तुमच्या फॅक्टरी मधली मशिनरी गहाण टाकून तुम्ही गोडाऊन बांधू राहिले. हॅलो, ते भरणार कशाने गोडाऊन? तुम्ही मशिनरी गहाण टाकेली. तसं तुम्ही पानं ही फॅक्टरी
ती गहाण टाकून तुम्ही गोडाऊन म्हणजे फळ कसं भरणार? आणि म्हणून त्याची साईज होत नाही, रोग येतात, किडी येतात. तुम्ही जे म्हटले का ते जे फळ आहे ना ते नकली आहे. तुम्ही कुठल्या प्रकारचं संजीवक किंवा कुठलं उत्तेजक वापरता का? नाही. साधं GA किंवा होमोग्लोसिनाइड तरी वापरता का? तुम्हाला साधं हे प्लॅनोफिक्स वापरायची गरज पडली का? नाही ना, काहीच नाही. हे आपलं फ्लावर चार्जर तेच वापरलं. बरोबर आहे. का बरं गरज नाही पडत? इथे दूध खाऊन तूप खाऊनच नशा येतोय, तर ते नशा घ्यायची गरज काय? का बरोबर आहे. असं आहे ना. म्हणजे ओरिजिनल नशा आहे तो उतरत नाही, आणि हे दारूचा नशा आहे तो 3 तासात उतरणार. करायचं तर असा ओरिजिनल करायचा नशा, काही बी करायचं असं प्यायचं 2 तास उड्या मारायच्या माकडा. 2 तासामध्ये तो पण राष्ट्रपती होईल. पण 2 तासानंतर त्याचा शिपाई सुद्धा राहत नाही. हा, जो माणूस 2 तासाचा शिपाई होतो राष्ट्रपतीचा, हा बघा आता तर फार जण भेटतील तुम्हाला. गमतीचा भाग सोडा. मुद्दा काय याच्यामध्ये की हे नकली माल आहे सगळा. कर आहे कशाचा? कर आहे केमिकलचा नाही, आता कर आहे कार्बनचा. ज्याला कार्बन कळला त्याला शेती कळली. बरोबर आहे की नाही? दहा झाडांना तुम्ही 200 रुपये खर्च करा, ते 10 झाड तुम्हाला 1000 रुपये देतील, 10,000 रुपये होतील. बरोबर. पुढच्या वर्षी ते 10 झाड तुम्हाला 2,000 रुपये देतील, 20,000 रुपये होतील. तेच झाड पुढच्या वर्षी 50,000 देतील, आणि तेच झाड एक वेळेस असेल का 1 लाख रुपये देतील. 10 झाड. बरोबर आहे ना? हे झाड बघा अख्खं मेलंय तरी खालून सर, अख्खं मेलंय तरी वरून शूट काढतं. म्हणजे त्याच्यामध्ये लढाई चालू आहे मधी. बरं का? लढाई कशी चालू आहे? म्हणजे बॅक्टेरिया जे आहे, ज्या घातक बॅक्टेरिया बाहेरच्या आलेल्या, तर त्यांना मारायच्या मागे. म्हणजे हे जे आहे झाड, त्याच्यामध्ये झाडामध्ये काय आहे, ते जे बॅक्टेरिया आहे घातक, त्या झाडाला मारायच्या मागे, आणि आपलं जे वैदिक आहे त्याला वाचवायच्या मागे. म्हणजे झाड सुद्धा जिवंत जगायच्या मागे. नाही सर, जवळ ना 10-15 झाड वाळले मागच्या वेळेस, परत फुटले. ते जादू नाही पूर्णपणे वाळून खालून आलं बरोबर. काय झाले पुन्हा हिरवे झाले. हे बघा पूर्ण वाळेल ते, काहीच नाही राहिलं. लोकांना बोललं असेल मधून. नाही काहीच पुन्हा नाही. वाळलेलं आहे, लगेच का? म्हणजे आम्हाला ते काढून टाकायचे. मेलेलं झाड जर जिवंत होत असेल तर हे चमत्कार नाही. मग काय? फुटल्यामुळे मग राहून दिलं, तोडलं. असे बरेच झाड आहे. आता याला तुम्ही जर खाऊ घातलं ना जास्त, पुन्हा झाड. काटे भरपूर आहे बरं का यावर. जेवढे काटे तिथे वरती बघा, तिथे वरती बघा. हातच लावून देत नाही. नाही ते काय म्हणते, तुम्ही या माझ्या नादी लागू नका, मला जगू द्या माझ्या पैकी, डिस्टर्ब करू नका. हे बघा, हा कोटिंग आलं सर. ही काठी बघ, ही काठी बघ, ही असो ही असो ही असो, किती जबरदस्त आहे. म्हणजे नुसतं माल नाहीये तर त्याच्यामध्ये हेल्थ पण तेवढी ताकदवर आहे. साईज तुमच्या हातात आहे, ही निसर्गाने दिली, तुम्ही कशी करायची तुमच्या हातात आहे. त्याच्यानंतर पक्षी आहे, म्हणजे तुम्ही निसर्गाचा किती, आपण एवढ्या जवळ जाऊन शूटिंग घेतलं त्याचं, तरी पण तो किती रिलॅक्स होता. आणि रस्त्यावर एकदम किती विश्वास त्याचा ना. पिल्ल आहे सर, अजून तिकडे होते ना, पण दाखवायचे. पिल्ल पण. आणि असे तुम्ही मोळाचे भरपूर झाडं पण होते. थोडक्यात एकंदरीत एकदम नॅचरल तुमचं शेत आहे. बरोबर आहे. आता तुमची तर काळ्या जमिनीत बाग आहे, आणि तुमची त्याचं पाणी नियोजन तुम्ही कशा प्रकारे करता? तुमचं पाणी खूप खराब आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही आता अमृतजलचा वापर करताय, तर अमृतजलने काय बदल दिसला तुम्हाला? तर या सगळ्या पट्ट्यामध्ये शेतकरी जमिनीला वैतागलेन, दूध व्यवसायाला वैतागलेन. मग आता काहीच नाही कोणतं, तुम्ही तर प्रगतीच्या दिशेने पावलं उचलून राहिले, ते काय सांगा त्यांना? एससीटी वापरलं, वैदिक तर बदल केला पाहिजे. बदल केला पाहिजे, रासायनिक पासून बाजूला झालं पाहिजे. माझ्याकडे 2 कंपनी येऊन गेल्या, मला इथे डेमो करून दाखवला. घरी येऊन गेले, मातीवर असं वापरा तसं वापरा. तुमच्यामध्ये आले कसे काय?
आता काय होतं आमचे चुलते आहेत त्यांच्याकडे आल्यानंतर मग ते त्यांचं कृषी सेवा केंद्र होतं त्यांची बाग त्यांचं कॉन्टॅक्ट आहे पहिलं जा मग तुम्ही त्याच्याकडे तुमच्या काय माल पाहिले हो हा मग पाहिलं ते म्हणे आमच्या अशी मुली चालते म्हणलं सगळं झालं त्याचं ऐकून घेतलं चला त्यांना मुली मुली दाखवायला दाखवतो दाखवली म्हणे अशी आमची वर मुळी येते म्हणे ढवळी म्हणलं ही कशी आहे लगेच जावं मी तर पाचट बाजूला गेलो मुळी बघितली ते काहीच म्हणलं नाही घ्या सुद्धा नाही म्हणलं परत फोन सुद्धा नाही घ्या येतो म्हणला तो 8 दिवसांनी येतो परत आलो एक तास बसला तिथे एक तास दाखवलं मला मी अख्खे डेमो बघितले असं गेलं ना असं होतं असं केलं ना असं होतं आणि अर्धा किलोचा पुढा दाखवला मला अर्धा किलो सेंद्रिय कार्ब आहे म्हणजे याच्यात म्हणजे अर्धा किलो मध्ये एकराला चालतो म्हणजे अर्धा किलो अर्धा किलो मध्ये जर एकराला चालत असलं तर मग किती ताकद दे म्हणजे अशी पांढरी मुळी वर येते डायरेक्ट मी ऐकून घेतलं आणि दाखवलं नाही मग ती पांढरी मुळी पाहिलं काहीच नाही बोल या म्हणून सुद्धा नाही चांगले असं झालं पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला स्वतःला कळलं पाहिजे काय करायचं बरोबर आहे इंग्लिश मध्ये एक म्हण आहे व्हेन यू आर ग्रीन यू आर ग्रोईंग व्हेन यू विल बी राईट यू विल फॉल डाऊन म्हणजे काय तुम्ही जोपर्यंत हिरवी आहे तेव्हाच मोठी होणार तुम्ही पिकली आली खाली मागच्या वर्षी म्हणजे तुमचं फळ असू नाही तर तुम्ही असू पिकले पिकले म्हणजे अहंकार झाला आता मी झालो मी आता मोठा झालो आता काय झालं मग तो म्हणतो तू झाला मोठा ठीक आहे रिटायर काय म्हणतो तुम्ही म्हटलं मागच्या वर्षी ना जो आपला चॉकलेट कलर आहे ना गेलाच नव्हतं पहिल्या वर्षी पण नव्हतं सेटिंग पासून चॉकलेटी गेलाच नाही याचा अर्थ असा दोन्ही पहिला सेटिंग मध्ये तुम्हाला सांगतो सेटिंग मध्ये तुमचं फळ हिरवं पाहिजे आता हे जे झाडं विकायलेत ना यांना यावर्षी खाऊ घाला ते खाली ठेवले ते सांगू राहिले आमच्याकडे लक्ष द्या नाही त्यांच्याकडे लक्ष ते काय म्हणते जास्तच काय होतं माहिती का आपल्याकडे शेतकऱ्याची समस्या काय माल चांगला आला का माणूस काय करतो स्थिर होतो शांत होतो उलट माल जास्त आल्यावर मी सांगतो तुम्ही घाबरलं पाहिजे धावपळ केली पाहिजे माल जर कमी आला ना तुम्ही शांत झोपा लोक उलट करते माल कमी आल्यावर धावपळ करतात येत नाही म्हणून हा माल आल्यावर लोक रिलॅक्स होतात ती सर्वात मोठी चूक आहे शेतकऱ्यांची तुम्ही जर माल जास्त आला ना तर तुम्ही त्या जास्त मालाचं पोषण करून झाडाचं आरोग्य कसं सांभाळायचं हे बघा बरोबर आहे की नाही तर मग तुम्ही माल पोचणार आणि झाड विकून जाणार ते बी तोटा आहे किंवा तुम्ही फळं बी पोचणार नाही आणि झाड बी पोचणार नाही एवढे तुम्ही फळं काढणार आणि मार्केटला 2 नंबरने विकणार ते बी तोटा आहे मोठा लक्षामध्ये कारण तुमचं झाड वीक होणार वीक झाल्यावर ते रोगांना बळी जाणार तीच प्रकार तो होतो तुम्हाला माल दिला ना त्यांनी त्याला काय करायचं ह्या अशा झाडांना काय करायचं माहिती का एकदम नाही द्यायचं ते पेशंट आहे ना पेशंटला मला सांगा पेशंटला थोडं जास्त दिवस देतो मला सांगा पेशंटला आपण ज्यावेळेस खायला देतो त्याच्यावर एक बशीलच राहतो अरे खाला का रे गोळ्या खाल्या का आणि खाय जेवण कर म्हणतो नाही मला भूक नाही खाय हा लवकर बरोबर आहे हळूहळू वाढवलं पाहिजे बरोबर की नाही म्हणजे त्याला एकदम मोठा बेसल डोस भरून काहीच उपयोग नाही कारण ते वीक झाले तेवढा बेसल डोस उचलणार नाही मग त्याला तोच बेसल डोस आहे ना 2 मध्ये स्प्लिट करा आणि अजून असे 2 बेसल डोस त्याला टाका सेपरेट त्याला 1 महिन्याला सांगायचं हा मग ते मागच्या वर्षी आदबेले ना आदबलेले मग त्याला ताकद द्यायची रेस्ट पिरियड मध्ये तशी एखादी गाई जर आदबली आपण तिला तिच्या गडबड काळामध्ये एक्स्ट्रा ताकद द्या ती पुढच्या वर्षी त्रासच देणार नाही बरोबर की नाही म्हणजे तुम्ही तिथे आदबली म्हणून तिला जर गोळ्या देत राहिले सारखे उलट तुम्ही तिला तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस डॉक्टर लोक बोलून ठेवले उलट खर्च डबल होणार आहे तोच खर्च तुम्ही पोचणार कारण तिला आदबण्यावरती मदत करायला ऐवजी तुम्ही आदबूच नाही म्हणून तिला सशक्त करा तसं झाड तुमचं त्याला माल आल्यावर रोग आल्यावर रोगावर खर्च करण्यापेक्षा त्याला सशक्त करण्यावर खर्च करा रोगावर तर तुम्हाला करावंच लागणार आहे बरं त्याच्यावर करता करता तुम्हाला शेजारच्यावर करावं लागणार आहे कारण त्याला त्याच्यावर आल्यावर तुम्ही त्यालाच फवार मारणार आहे किती शेतकरी असेल रिझल्ट बरोबर तुलना करता रिझल्ट बरोबर नाही तुलना करायची पोषणाबरोबर तुलना करा लक्षात घ्या समजा तुम्हाला उदाहरण सांगतो मी हत्तीचं पिल्लू आहे आणि त्याच्याबरोबर तुमच्या समजा म्हशीचं पिल्लू आहे आता हत्तीचं पिल्लू आणि म्हशीचं पिल्लू जेव्हा म्हशीचं पिल्लू जन्माला ते म्हशी एवढं राहतं हत्तीचं पिल्लू जन्माला हत्तीचं पिल्लू जन्माला आलं तेव्हा तिला डायरेक्ट म्हशी एवढं राहतं मग आपण त्याची त्या म्हशीच्या पिल्लाबरोबर तुलना करता येईल का नाही म्हणजे मी हत्ती आणि म्हशीचं उदाहरण का दिलं हत्ती म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये ताकद आहे आणि म्हैस म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये ताकद कमी झाली तुम्ही तुलना त्या दोघांची पिल्लांची नाही करू शकत
बाबा माझं पिल्लू झालं तेव्हाच किती मोठं आहे. म्हणजे ही तुलना चुकीची. हात्या पित्या घरचं पोरगा कसं राहतं, फार उतू जाय पण खातो, तसं आहे त्याचं. मग त्याच्यामुळे त्यांच्याकडे रिझल्ट काहीतरी जगाच्या वेगळीच आहे. झाडं सुद्धा लय खूप भारी आहे की नाही. मग तुम्ही मला सांगा, तूप रोटी रोज चमकणार नाही का? चमकणार. तुम्ही भाकरी खाऊन एवढी चमकते तुम्हाला तूप लागू चालू केलं तर दोन्ही टाइम. आपल्याला ही जी गोष्ट आहे ती फार महत्वाची. तुम्ही ह्या वर्षी त्या भ्रमात राहू नका. कसं आहे, यांची बँक एकदम रिकामी होईल. मग यांनी त्याच्यामध्ये पैसे टाकले कमवून, तुमच्या बँकेमध्ये आई वडिलांचेच पैसे होते, म्हणून ते दोघांचे बॅलन्स सारखा दिसतो. नाही ते रेस्ट पिरियडला वापरते, रेस्टला एक डोसा असतो चांगला. तसं नाही करू, तसं करू नका. बघा परत नाही मग मला काय म्हणायचे, तुम्ही या बागेतून तुमचे किती झाडे आहेत, त्यात झाडं. किती वर्षाचे संघाचे संघाचे? काही दिवस आता बघा साधे घेणे सांगू तुम्हाला, 400 झाडांमध्ये तुम्ही खर्च किती केला तरी सगळा? 70 पर्यंत खर्च झाला. नाही टोटल सगळं, मजुरी भिजुरी सगळं लाख रुपये. लाख रुपये मजुरी, नंदनी खदनी पार सगळं, डिझेल टुझेल 1 लाख सगळं, रुपयाच्या आसपास. पार हार्वेस्टिंग बिर्वेस्टिंग सगळं बरोबर आहे. रेस्ट पिरियड मध्ये किती केला तो तुमच्या रेस्टमध्ये? त्याच्या अगोदर रेस्ट पिरियड मध्ये कधी केला असेल, छाटणी केली असेल, हे सगळं सगळा लाख रुपये सगळं 1 लाखच्या पुढं होतं. 1 लाख 1,10 पर्यंत. बरोबर आहे ना. म्हणजे साधारण तुम्हाला 1 लाख म्हटलं तर 250 आणि 1.25च्या पुढे गेल्या परत ते वरचे परत म्हणजे जवळजवळ 300 रुपये खर्च आले. बरोबर आहे ना. मग 300 रुपये खर्च तुमचा एका झाडाला आलाच आहे, आणि त्यांना किती जास्त आला? 200 रुपये. बरोबर आहे. आता तुम्ही किती पैसे केले तेवढ्या झाडांचे? आमचे तरी 2 पर्यंत झाले. 2 लाख रुपये. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही 2 लाख रुपये झाले म्हटल्यावर सर बरोबरचीच बाग आहे. 2 लाख रुपये झाले, 1 लाख रुपये तुमचा खर्च आहे, म्हणजे 80,000 रुपये तुमच्या हातात आले. म्हणजे एका झाडाने तुम्हाला किती रुपये दिले? 200 रुपये. बरोबर आहे. तुम्हाला किती दिले? मला 1100 रुपये नेट. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हाला 200 रुपये दिले, यांना जवळजवळ 1100 रुपये दिले. किती फरक आहे उत्पन्नामध्ये? 5 बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पैसे वाचवले, पण तुमचं उत्पन्न पण वाचवलं तुम्ही. उत्पन्न पण थोडा. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी यांच्या बरोबर जर सगळा खर्च किती वाढला असता? खर्च 200 रुपये, म्हणजे 80,000 रुपये आणखीन खर्च झाला असता. उदाहरण आपण एक गणित बघू. जर समजा ऐकून 80,000 खर्च केला असता 200 रुपये आणखी, तर तुमचं उत्पन्न त्यांच्या बरोबर जर आला असतं, तुमचा उत्पन्नाचा आकडा 1100 रुपये, म्हणजे 200 वजा केल्यावर 900 रुपये प्रति झाड म्हणल्यावर 3,60,000 रुपये तुमचे नेट शिल्लक असतील. खर्च करून कुणी दिले असते? ते झाडांनी दिले. हे फरक. मला काय म्हणायचंय की आपल्याकडे काय आहे, जो साखरेचे खाणार त्याला देव देणार, ती ही अर्थ आहे. हा अर्थ आहे. जो दुसऱ्याला सारखं गोड करत राहील ना, गोड खाऊ घालत राहील, त्याचं पोट भरवीत राहील, त्याला भरपूर मिळतं. शेतकरी समस्या काय आहे, केमिकल मध्ये गॅरंटी नाही का बाबा खर्च करून उत्पन्न येईल. म्हणून तुम्ही त्या पद्धतीमध्ये असं वागत असाल तर ते तुमचं वागणं एकदम बरोबर आहे. जो पण तुम्हाला मार्ग सापडत नाही ना, बघा लक्षात घ्या, जो पण तुम्ही भरकटले एका जंगलामध्ये, काय जंगलात भरकटले, मार्ग सापडत नाही, कुठं जायचं, बाहेर निघायचा मार्ग सापडत नाही, तो पण तुमचं सगळ्यात मोठं काम काय पाहिजे माहिती का? शांत व्हा आणि शांत राहा. का? तुम्ही जर इकडे तिकडे धावपळ करता ते थकून जाल आणि विचार करायचे पण लायकीचे नाही राहणार. मेंदू तुमचा जर थकला त्याला ग्लुकोज नाही भेटलं तर मेंदू पॅरालाइज होऊन जाईल. म्हणून पहिले शांत राहा, आणि जेव्हा तुम्हाला मार्ग काहीतरी आयडिया सुचेल तेव्हा त्या मार्गाने चालायला. तसं तुम्ही केमिकलमध्ये ना माणूस भरकटलेला असतो, त्याला कळत नाही कशाने काय होतंय, कशाने 4 जण 4 सांगताय, हे केमिकल ते केमिकल, हे कशाचा काही रिझल्ट नाही, काही नाही, सगळ्यांचं वाटोळं हो राहिले, आपलं काय होईल, ही भीती मनामध्ये असणं साहजिक आहे. पण वैदिक मध्ये समोर दिसतंय, अरे लात मारली का पाणी निघत आहे म्हणलं, टेन्शन काय, मारायला काय घाबरायचं, 1 सोडून 10 लाता मारू, पाणी पोट बरं पाहिजे, तू खरे खोटे असं. म्हणून हे शाश्वत आहे, आणि ते शाश्वत नाही म्हणून ते लकी ड्रॉ येतो. बरोबर की नाही? हा लकी ड्रॉ नाही. आता मागच्या वर्षी काय केमिकल वाले ना ते पण सक्सेस झाले पाऊस कमी असल्यामुळे. या वर्षी डायरेक्ट झाडं विकून गेले. त्यांनी कल्टर टाकलं सर, फुलांनी काय नावच नका घेऊ, इथपर्यंत गेले केमिकल वाले, नावच नका घेऊ. भरपूर जणांनी वापरले. तुम्हाला एक सांगू का, त्याच्यामुळे फुलं निघाले, ज्यांनी झाडं विकून गेले. बरोबर आहे ना? फुलं कुठे गेली त्यांची? माल भरपूर आला त्याला, फुलं निघाले, आणि माल केवढला आहे? माल छोटाला आहे पण झाडं पूर्ण पिवळे, पानं एकदम पिवळे. आई बापाचा जीव घेऊन पुढे पोरग मोठं होत असतं का? होतं का? त्या झाडाची स्वतःची कमाई पाहिजे, फळाची स्वतःची कमाई पाहिजे.
मला सांगा, मी नेहमी उदाहरण सांगत असतो, इन्शुरन्स कोणता काढला पाहिजे? जो कमवतो त्याचा का ज्यांच्यासाठी कमवतो त्यांचा? का हो? कोणता काढला पाहिजे? लोक काय म्हणतात किती एजंट, काही लोक काय म्हणतात पोरांचा इन्शुरन्स काढून घ्या. अरे हे कमवणार मेलं, त्याच्या पोरांचे पैसे कोण भरेल? हे धंदे असे, हे शेतीचे, तुम्ही त्या झाडांमधून सगळा रस ओढून घ्या आणि फळं बनवा. अरे पण त्या फळाला पोषेल कोण? तुमच्या फॅक्टरी मधली मशिनरी गहाण टाकून तुम्ही गोडाऊन बांधू राहिले. हॅलो, ते भरणार कशाने गोडाऊन? तुम्ही मशिनरी गहाण टाकेली. तसं तुम्ही पानं ही फॅक्टरी, ती गहाण टाकून तुम्ही गोडाऊन म्हणजे फळ कसं भरणार? आणि म्हणून त्याची साईज होत नाही, रोग येतात, किडी येतात. तुम्ही जे म्हटले का ते जे फळ आहे ना ते नकली आहे, तर त्यांना झाकण करावं लागलं. बरोबर. आता ते म्हणजे तुम्ही महिन्यापूर्वीच झाकण केलं ते पूर्ण भागाला. त्यांना म्हणा वर कॉन्क्रीटचं झाकण, घर बांधा त्यांना, पूर्ण झाकण केलं ते. काय येड्या पण आहे. जर त्याला झाकण पाहिजे असं निसर्गाने दिलं असतं ना, तुमच्या नाही झाडांना दिले झाकण, तुमच्या पुढे सनबर्निंग नाही, काहीच नाही. सिटी वैदिकचा बाग नसताना हे फळ सनबर्निंग आणि लाल असते. बरोबर आहे. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की निसर्गाने जे द्यायचं ते दिलंय, राईट. आपण त्याचं मिलूल करायचं काही कारण नाही. ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये शेतकऱ्यांनी काय केलंय की जसं आपण तुम्हाला म्हटलो की इन्शुरन्स आपण त्या कर्त्या पुरुषाचा काढायला पाहिजे किंवा त्या स्त्रीचा काढायला पाहिजे जी त्या सगळ्या घरांना पोचते. ती नसेल तर काय, म्हणून इन्शुरन्स आहे. तसं पानांचा इन्शुरन्स काढा ना तुम्ही, फळांचा कुठं इन्शुरन्स काढता? तुम्ही ज्यावेळेस पानं रस ओढून घेता, फळं बनवता, त्या फळांना पोषील ते पानच नाही राहिले, ते फळं मोठे होतात का? नाही. मग त्याच्यामुळे पिनोल बरोबर येतो, ते फळं अशक्त होतात आणि ते नकली माल येतो. तुम्ही ट्रॅक्टर बुटर जे वापरलं की नाही, त्यांनी अख्खा कोकण बरबाद झालाय. 40 वर्षाचे 50 वर्षाचे झाड उखडून गेले त्यांच्यामुळे. ते काय माहिती का? ड्रग येते, ड्रग. कोकेन सारखं, ब्राऊन शुगर सारखं, ते काय ड्रग आहे. एवढा हाय पॉवर ड्रग आहे का तुमच्या नसा दारू एक वेळेस भरी, तेवढं ते जे बाकीचं ते जे नशा करणारे ड्रग्ज येते एवढे भयानक आहे का ते तुमच्या शरीरात सगळी एनर्जी ओढून घेतात. मला सांगा, हे त्या प्रकारचं ड्रग आहे जे तुमच्या झाडातली अख्खी एनर्जी खाली खेचून घेत. सर 2 ग्रॅमनी जर एकरला सोडलं ना, 2 ग्रॅमनी, 1-2 ग्रॅम एका एकरला, तुम्हाला कल्पना तरी करवती का? 2 ग्रॅम एकरला तरी एवढं झटका देत आहे. हा, पॉवर काय असेल त्याच्यामध्ये? म्हणजे निसर्ग काय म्हणतो, हा नकली माल आहे. निसर्ग काय म्हणतो, नकली माल आहे. आणि मग नकली मालाचं काय होतं? नकलीच पैसे भेटत्या. बरोबर आहे की नाही? बाजारातल्या नोटा, लहान पोरांच्या खेळण्यातल्या, हा, मास्तर लोकांच्या त्या हिशोब करायच्या नोटा पोरांना दाखवायच्या, खरे खोटे. आणि म्हणून तुमचं लक्षात ठेवा, निसर्ग जी गोष्ट त्याला योग्य नाही वाटत ती नष्ट करतो. आळी जी आली ना, ती ह्याच्याकरता आली का तो नकली माल आहे म्हणून नकली आळी खायला आली, ती खाऊन तो फस्त करणार. म्हणून फक्त दिखाव्याचं सौंदर्य नको, असली सौंदर्य. दिखाव्याची श्रीमंती नको, असली श्रीमंती पाहिजे. म्हणून तुम्हाला झाडाला मजबूत केल्याशिवाय त्या मार्गानेच फळं काढा. तुम्ही शॉर्टकट मार्गाने जर फळं काढले ते टिकू शकत नाही. फळ शॉर्टकट ते साईजही होत नाही आणि ते झाडं टिकत नाही. तुम्ही कुठल्या प्रकारचं संजीवक किंवा कुठलं उत्तेजक वापरता का? नाही. साधं GA किंवा होमोग्लोसिनाइड तरी वापरता का? तुम्हाला साधं हे प्लॅनेट फिक्स वापरायची गरज पडली का? नाही ना, काहीच नाही. आपलं फ्लावर चार्जर वापरलं, बरोबर आहे. का बरं गरज नाही पडत? इथे दूध खाऊन तूप खाऊन नशा येतोय तर ते नशा घ्यायची गरज काय? का? बरोबर आहे. असं आहे ना. म्हणजे ओरिजिनल नशा आहे तो उतरत नाही, आणि हे दारूचा नशा आहे तो 3 तासात उतरणार. करायचं तर असा ओरिजिनल करायचा नशा आहे. काही बी करायचं असं प्यायचं 2 तास उड्या मारायच्या माकडाला. 2 तासामध्ये तो पण राष्ट्रपती होईल. पण 2 तासानंतर त्याचा शिपाई सुद्धा राहत नाही. हा, जो माणूस 2 तासाचा शिपाई होतो राष्ट्रपतीचा, हा बघा आता तर फार जण भेटतील तुम्हाला. गमतीचा भाग सोडा. मुद्दा काय याच्यामध्ये की हे नकली माल आहे सगळा. नाही मग आपण म्हणतो ना की फॅशन की दुनिया में गॅरंटी की, तो फॅशनचा माल आहे. कळलं का? मग तुम्हाला जर असली माल पाहिजे असेल तर तुम्ही झाडाला काय द्या, हे दुसरं शॉर्टकट नाही.
कर आहे कशाचा? कर आहे केमिकलचा नाही, आता कर आहे कार्बन. ज्याला कार्बन कळला त्याला शेती कळली. बरोबर आहे की नाही? सेंद्रिय कर्ब वाढला म्हणजे शेती झाली की नाही? आणि सेंद्रिय कर्ब हा नैसर्गिकपणे वाढला पाहिजे, ही ताकद आहे शेती. काय वाटतंय? आज तुम्ही एवढे रिलॅक्स दिसता, तुम्ही मला दुसऱ्यांदा बोलवलं इथं, बरोबर आहे की नाही? लोक म्हणता, पहिले म्हणायचे बरं का, हो तुम्ही लय बरोबर करता म्हणे, एक प्लॉट दोनदा दाखवा ना. आता आम्ही असे प्लॉट एकच शेतकरी, तुम्ही दुसऱ्या वर्षी दाखवा ना. काही लोक म्हणते ना, हा काय म्हणजे काय नव्हतं, fake आहे. ते काही काय म्हणते काहींची सक्सेस झाली ना तेच प्लॉट दाखवतो. प्लॉट मध्ये अहो, पण काही सगळे फेल का दाखवू? एक मिनिट ऐका एक मिनिट मला बोलू दे. फेल का दाखवू? फेल तर ऐका का ना, दाखवू मी फेल? मला सांगा. एक मिनिट, शाळेमध्ये फेल गेलेल्या लोकांचा इतिहास शिकवता का यशस्वी लोकांचा शिकवता? लोकांचे फेल गोळाचं शिकवा बरं. चोऱ्या कशा केल्या, गुण कसे केले, फेरवडे कसे टाकले. फेल कशी होते ते नाही ऐकते लोक. हा. एकदाच वापर द्या आणि वर्षभर तेच सांगतात आम्ही वापरलो आम्ही तेच म्हणतो श्रीमंत. गावाने आमच्या गावाने त्यांना माहिती सरांचे विजिट झाले त्यावेळेस. मला काय म्हणायचंय, लोक स्वतःच डोकं वापरतात. बरोबर आहे. आता वापरतं ना आपलं ते. तरी बरं झालं, पुढे या. आपलंच वापरतं. आता कोणते किती झाड आहे तुमच्या? आता 117. एकदम 70 तरी बेस्ट. मी म्हणतो 100 लावा. मी असं म्हणतो 10 लावा. नाही सर अगोदर त्यांचं आहे ना, तुम्ही शेकड्यात जाऊच नका, 10 लावा. 10 झाडांना तुम्ही 200 रुपये खर्च करा, ते 10 झाड तुम्हाला 1000 रुपये देतील, 10,000 रुपये होतील. बरोबर. पुढच्या वर्षी ते 10 झाडं तुम्हाला 2,000 रुपये देतील, 20,000 रुपये होतील. तेच झाडं पुढच्या वर्षी 50,000 देतील, आणि तेच झाडं एक वेळेस असेल का 1,00,000 रुपये देतील. 10 झाडं. बरोबर आहे ना? तेवढं खायला पोषण झालं. नाही ते डोस वगैरे व्यवस्थित त्यांचे ना तशी 400 झाड आहे, तसे ना एक जुना बाग आहे त्यांची. काय अनुभव तुमचा आम्हाला सांगा तरी. बर वैदिकचा काय अनुभव आहे? वैदिक मी नंतर वापरलो ना. वैदिकचा काय अनुभव आता? वैदिकचं म्हणजे आता पहिल्यांदा घेतो. आता वैदिक आता सुरुवात केली. आता सेटिंग झालेलं आहे. आता इथं आणलं. म्हणजे SCT मध्ये तुम्ही वापरलं होतं. एससीटी मध्ये त्याच्यानंतर मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही बेसल डोस भरले, रिझल्ट खतरनाक आलता ना सुरुवातीला, खूप चांगलं पण दुसरा बेसल डोस भरला कोणी नाही. आणि सगळे आमच्या नावाने खडी फोडत होते. काय खरं नाही यांचं, काय खरं नाही. अरे मला सांगा, सकाळी जेव्हा त्या मी वापरत राहिलो. हे मागच्या वर्षी पैसे पण काय झालं माहिती का, पहिल्यांदा वापरलं, पहिल्यांदा सगळ्यांनी मिटिंग घेतली. मी मिटिंगच्या प्रमाणे सगळ्यांनी वापरलं, ऐकलं पण सगळ्यांनी. पण मला सांगा, एकदा प्लॉट चांगला आला तर आपला किडा वळवळ करतो. आणि नक्की ते CSCT मुळे आलाय का रामसरांमुळे आलाय का आपल्यामुळे आलाय? ते आपल्यामुळे आलाय काय यांचा आहे. दुसऱ्या बेसल डोसला आमच्यावर वाद, सर याच्यामध्ये आम्हाला मार्जिन मिळेल का, अमुक मिळेल का, तर म्हणजे काहीच नाही मिळणार म्हटलं. आणि त्या प्रकारे न्यायचं नाही, त्यांनी नाही वापरलं, दुसरं कुठं तरी काहीतरी वापरलं, महागा केलं, असा आला. नाही सर 200च्या स्पीड. ऐका ना, त्याच वर्षी आलं त्याला, सुरुवातीला भरलं खूप माल आला, झाडं अख्खे वाकून गेले. मग त्याला पुढचं द्यायला पाहिजे ना. पुढे दिलंच नाही ना मला. तुम्ही तुमच्या गाड्या आहे, तुमच्या गाड्या होत्या 10 टनाच्या, तुम्ही माल लोड केला 15 टनाचा, आणि तुम्ही डिझेल टाकताना मात्र एक स्टेपचं टाकलं, दुसऱ्या स्टेपचं टाकलंच नाही, गाडी गेली घाटात. आपलं हे आलं ना, कोरोना आलं ना, लॉकडाऊन झालं, मार्केटच चालू नव्हती, मालच घेऊन गेला. काय होतं बघा, आता बघा तुमचा माल आपण पाहतो, बरोबर की नाही, काही होईल तुमच्याकडे जरा माल असेल तर त्याला कुठेतरी काहीतरी मार्ग आहे, क्वालिटी पाहिजे ना. क्वालिटी पाहिजे. तुमचा माल जर असाच तेल्या तुल्याचा असेल त्याला कोण विचारतो? कोण नाही खरं की नाही? हा, आता यांना आता पाहून घ्या, त्यांनी जर 100% वैदिक जर वापरलं, यांना पुढच्या वर्षी परत पहा. मागच्या वर्षी 7 लाख रुपये हल्ले त्यांचे. त्या भागात जुना भाग होता. जुना बाईक आहे. आता आहे. तरी पण वैदिक वापरेल नाही तुम्ही अजून. पूर्वी केले होता त्याच्यावर वैदिकचं पण तुम्ही गेल्या होता लोकांनी उपटून टाकले अख्खे गाव. तुमच्या बरोबर सगळ्यात जुने अजून ते जुने वापरलेले. जुने वापरलेले त्या तेल्या असून किती लागले? 7 लाख रुपये. 7 लाख काय रुपये. वापरतो तुम्ही त्याला? अमृत याच्यावर जगवले ना. आता वैदिक केल्यावर वैदिक घेतलं ना त्यांनी, वैदिकचं. वैदिक जर केलं ना, आता वैदिक केलं ना, नवीन बाग आहे त्याला. यांचा फोटो आता काढून ठेवा, पुढच्या वर्षी वैदिक केल्यावर फोटो पहा. मी तुम्ही सांगा जरा, वैदिकनी फरक पडतो की नाही? पडतो बरं. शेतकऱ्याला फरक पडतो, बागेल्यानंतर पडतो. नाही, यावर्षी त्यांना चांगला फरक पडला. हे बघा रात्री माल काय खतरनाक दिसतो बाबा तुमचा. अहो तुमचा माल सगळ्यात झाकीर आहे बघा, झाकेल आहे ना खाली, सगळं आतमध्ये माल आहे सर. फार खालपर्यंत माल आहे बघा. हे बघा सगळा मध्ये माल आहे ना, माल सगळ्यामध्ये आहे की नाही? मला सांगा, आता तुम्ही तर मेन प्रॉब्लेम मधून सॉल्व्ह झाले. हे झाड बघा अख्खं मेलंय तरी सर फुटलं ते खालून सर, अख्खं मेलंय तरी वरून शूट काढतं. म्हणजे त्याच्यामध्ये लढाई चालू आहे मध्ये, बरं का हो? लढाई कशी चालू आहे म्हणजे बॅक्टेरिया ज्या आहे, ज्या घातक बॅक्टेरिया बाहेरच्या आलेल्या,
तर त्यांना मारायच्या मागे. म्हणजे हे जे आहे झाड, त्याच्यामध्ये झाडामध्ये काय आहे, ते जे बॅक्टेरिया आहे घातक, त्या झाडाला मारायच्या मागे, आणि आपलं जे वैदिक आहे त्याला वाचवायच्या मागे. म्हणजे झाड सुद्धा जिवंत जगायच्या मागे. नाही सर, जवळ आहे ना 10-15 झाडं वाळले आहेत मागच्या वेळेस, परत फुटले ते. जादू नाही पूर्णपणे वाळून खालून आलं बरोबर. काय झाले पुन्हा हिरवे हे बघा, पूर्ण वाळेल ते, पूर्ण वाळेल, काहीच नाही राहिलं. लोकांना बोललं असून मधून. नाही काहीच नाही. लगेच म्हणजे आम्हाला ते काढून टाकायचे. मेलेलं झाड जर जिवंत होत असेल तर हे चमत्कार मग काय. फुटल्यामुळे मग राहून दिलं, तोडलं. असे बरेच झाड आहे. आता याला तुम्ही जर खाऊ घातलं जास्त पुन्हा झाड होईल ना झाड. अशी झाले गोष्ट राहते सर, झाड जातं ना त्याच्या दोन्ही बाजूने झाड पिवळं पडते. दुसरे इथं दोन्ही पण झाड आहे ना हिरवे. हे मर नाहीये, नाही मर नाही, ही लढाई आहे. लढाई चालू. असा आहे तो विषय. गोअमृतचं काय तुम्ही सांगितलं नाही मला काही. गोअमृतचं काय. गोअमृत टाकलं ना सर, चालू आहे ना आपलं. चालू केलंय ना. हो. कसं काय. आपण ताजं खत टाकलं लगेच. अरे वा, तेच मी पाहतोय काही काही ठिकाणी. गंज करेल ना. बाहेरचं काय आणत नाही ना. नाही बाहेरचं काही. किती काळी पा आपलं काडीवर सेटिंग पा आहे का. हळूच काटे सांभाळ. काटे भरपूर आहे बरं का यावर. जेवढे काटे तिथे वरती बघ, तिथे वरती बघा. हातच लावून देत नाही. नाही ते काय म्हणते, तुम्ही माझ्या नादी लागू नका, मला जगू द्या माझ्या पैकी. डिस्टर्ब करू नका. हे बघ, हा काडीला कोटिंग आलं सर. ही काठी बघ, कोटिंग ही काडी बघ, ही असो ही असो ही असो, किती जबरदस्त आहे. म्हणजे नुसतं माल नाहीये तर त्याच्यामध्ये हेल्थ पण तेवढी ताकदवर आहे. हे बघ काय बघायचं. हे बघा वरती बघा. 250-300 फळं आहे, 200च्या पुढे. मग वरती बघा. हो जा. ते बघा, ते दाखव. ते खालचं हे दाखव. हे बघा. हा पाहू द्या ना पाहणाऱ्यांना. हा जी पाहायची गोष्ट ती पाहिलीच पाहिजे. तर ते पलीकडे एक असं झाड आहे, हा पूर्ण असं म्हणजे हात पूर्ण एवढं पूर्ण झाडाला असं माल आहे. हे असं बघा. नाही असं खालून नाही, इतकं लाग. आपण त्या कडाला किती गेलो, माल आहे. पूर्ण फळ आहे त्याला, पूर्ण फळ. असं ना. पूर्ण फळ आहे काढीला. हे बघा खाली बघा. हे बघा पूर्ण हे मध्ये पाहिजे त्याच्यामध्ये बघ. हे बघा तिकडे खाली. ही खाली बा मागं पा ती बाई एक्स्ट्रा लागले पा आहे का. लोक असं एखादं फळ लागावं म्हणून जीव काढते. नारळ एखादं लागावं म्हणून हा केमिकल मध्ये. हे पूर्ण वाया झालं परत तयार झालं. आहे का. शेंडा बेंडा फुलं बिला म्हणजे हे आता चांगल्या स्टेज मध्ये आलं. याला खोडाला हे बघ, सर हे झाड जळवलं होतं मागच्या वेळेस. पूर्ण गेलो हा, पूर्ण आता वाळेल मोडून घेतला, खालून परत असं फुटलं. ह्याचं शरीर चांगलंच आहे. हे तुम्ही केमिकल दाखवा, त्यांचा विश्वास नाही बसणार. म्हणजे मागच्या वेळेस पूर्ण वाळून गेलो. हे मेलेलं झाड पर्यंत जिंकलं, आजूबाजूचं कोणतंच नाही गेलं. नाही ना, जायला पाहिजे होतं ना. असं आहे ते. जेव्हा आम्ही एसी चालू केलं ना, तेव्हा असं सेटिंग बघायला मिळायचं. मग हे बघ पूर्ण झाड. म्हणजे जेव्हा एसी चालू केलं तेव्हा अशा प्रकारचं सेटिंग तेव्हा दिसलं होतं. हे झाड फुटलं सर. हा हे पण झाड फुटलं. हा नाही झाड पूर्ण म्हणजे गेले ते फुट राहिले. पुढे पुढे हे बघ मी घेतो. मला हे काय तिकडं माग आहे. मागचं दिसतंय का. बघा ना माग म्हटलं ना खतरनाक आहे सगळं. नाही मागच्या वेळेस नव्हतं ना. 2 वर्ष कलर बदलले, याच वर्षी हिरवे झाले फळ. म्हणजे सगळ्यांचे व्हायचे, जाऊन यायचे, सगळ्यांचा कलर बदलले. म्हणायचे या आपल्या अख्ख्या कलर झाडात माल आहे बदलत पूर्ण. नाही. म्हणजे नाही काय आलं, मागच्या वर्षी लय माल उतरेल या झाडांना. तेवढं आपण देईल नाही त्याला. त्याच्यामुळे ते थोडस त्याला एक डोस त्याला एक डोस एक्स्ट्रा जायला पाहिजे. एक डोस. हा तर मागच्या वेळेस काय आलं सर, पाऊस कमी झाल्यामुळे ते परत डेव्हलप नाही झाले. हा ते काड्या बघ, फांद्या बिंद्या. हा नुसती फळ नको बघू. बघा बघा तो माल. माल आहे का कमाल आहे का. बघ हे बघ माल इथे बघ. खाली बघ खाली काटेले खतरनाक. खाली बा तिकडे मध्ये पा. खाली म्हणजे कोणी असं हा का खाली. खाली बघा. बघा ते माल वरती. इकडे वरती बघा. कसरत इकडे बा वर.
मध्ये माल आहे सगळा काट्यांमध्ये. इकडं कसं माल बघा काढीला. बघा ना तुम्ही हा पेरू ते लावलं दिसतंय का. जास्त अतिक्रमण करू नको रे. झूम कर वाटल्यास. हां कर झूम कर. बघा आहे की नाही. हे एवढा विश्वास निसर्गाचा आपल्यावर. चलो नको त्याला धक्का नको जास्त. चला आता आपण पूर्ण बाग फिरून आलो. बागेला आता समजा आता बाग तशी किती वर्ष झाली. 4 वर्ष झाली का. हा 5 वर्ष झाली आता 5 वर्ष आणि बहार तिसरा. ओके पूर्णपणे वैदिक म्हणजे SCT वरच लावलेली बाग आहे. हो पहिल्यापासूनच. बरोबर आहे ना. मागच्या वर्षी आपण सगळी माहिती घेतलेली मागच्या वर्षी. आणि आता आपण पाहिलं की मोठ्या संकटामधून बाग आता वाचली. म्हणजे जे काही मर रोग तुम्ही म्हणत होते त्यातून बाग उभारली. ही फार मोठी जमेची बाजू आहे. त्याच्यामध्ये फळं बी पाहिले तुमचे. जिथं तुम्ही जास्त पोषण दिलंय तिथं तुमचे फळं एकदम हिरवे. म्हणजे तुम्ही जर पोषण वाढवलं तर तुमचे फळं हिरवे होणार. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे साईज तुमच्या हातात आहे. ही निसर्गाने दिली. तुम्ही कशी करायची ती तुमच्या हातात आहे. त्याच्यानंतर पक्षी आहे. म्हणजे तुम्ही निसर्गाचा किती आपण एवढ्या जवळ जाऊन शूटिंग घेतो त्याचं तरी पण तो किती रिलॅक्स होता. आणि रस्त्यावर एकदम किती विश्वास त्याचा ना. पिल्ल आहे सर अजून तिकडे होते ना पण दाखवायचे. पिल्ल पण आणि असे तुम्ही मोळाचे भरपूर झाडं पण होते. थोडक्यात एकंदरीत एकदम नॅचरल तुमचं शेत आहे. बरोबर आहे. तर SCT वैदिक करत असताना तुम्हाला जो अनुभव येतोय त्याच्यामुळे तुमच्याकडे एक समाधान आहे, आनंद आहे आणि शाश्वती. शाश्वती आली का तेल येणार नाही. माझ्या हातात जरी आला तरी मी त्याला जागेवर थांबू शकतो. हे हा जो विश्वास आहे हा विश्वास जर प्रत्येक शेतकऱ्याला आला तो पण डेअरिंग करेल. तुम्ही सर्वांना गायडन्स करावं. इथं तुम्ही काळ्या जमिनीत डाळिंब लावायची डेअरिंग केली सर. आता काळ्या जमिनीमध्ये सगळ्यात महत्वाचं पाणी नियोजन आहे. तर आता तुमच्या डाळिंब बागेसाठी तुम्ही पाणी नियोजन कशा प्रकारे कुठली आहे माहिती का. राजुरीची आहे ना. जिथे डाळिंबाची सुरुवात झाली मार्गदर्शन मार्गदर्शन म्हणजे आहे ना. नाही ठीक आहे ना. म्हणजे मला सांगायचं काय आहे की ती तिथून आहे त्यामुळे तिला काळ्या जमिनीची डाळिंबाची सगळीच ओळख आहे. तेल्याची मर रोगाची. कारण आमच्या भागातल्या ज्या बागा त्यांची घरची होती ना बाग त्या सगळ्या तेल्याने गेल्या. आता कोणाकडेच डाळिंब बाग नाही. त्यांनी सगळ्यांनी उपटून टाकलेले आहेत. पण कोणी डेअरिंग पण नाही केली. आता तुमची तर काळ्या जमिनीत बाग आहे आणि तुमची त्याचं पाणी नियोजन तुम्ही कशा प्रकारे करतात. पाण्याचं नियोजन 3 दिवसानं आणि 1-4 दिवसाने असं पाणी देतो. किती वेळ पाणी देतात. मी 3 ते 4 घंटे पाणी देतो. पाणी अजून कमी करा. कमी म्हणजे सर काय होतं काळी जमीन नाही तरी पण तुम्ही जे मनामध्ये मिथ तयार केलेत ना एक धारणा त्यात बदलायची आपल्याला. तुम्ही काय करा पाणी 2.5 तासावर आणा. पाणी 2.5 तासाच्या पुढे द्यायचं नाही कुठल्याच नाही. किती डिस्चार्ज आहे तुमचा. तुम्ही नळ खाली तांब्या ठेवून पाहिला का. आहे सर पण काय आलं किती डिस्चार्ज आहे मला सांगा. तरी ताशी 2-3 लिटर पाणी पडतं आहे ना. तर तुम्ही फार तर 2.5 तास पाणी द्या. 3 लिटर पडतात अशी फार कमी वाटतं मला. मग काय 2 एकर आपलं 2 एकर आपण एका मोटर आहे ना. हाफ द्या. हा मग ज्यादा पडत. मग तसं द्या ना. असं नाही बघा पाणी जास्त वेळ दिल्यानंतर काय होतं जमिनीमधले चॅनेल ओपन होता आणि मुळापासून असलेलं अन्न दूर निघून जातं. पाणी जास्त वेळ देणं दिस इज रॉंग सिस्टम. तुम्ही पाणी 2 तासात द्या 2.5 तासामध्ये द्या तो प्रेशरने द्या. मग तुम्ही अर्ध्या क्लॉकला द्या 2.5 तास अर्ध्या क्लॉकला द्या. तसं गेलं जमून 5 तास द्या. पण चालतं मग आम्ही जादा वेळ देऊ. ठीक आहे चालेल. मग 2-2 तास द्या. 4 तास होईल ती. 4 तास होईल पण तिकडे 2 तास तिकडे 2 तास आणि प्रेशरने द्या. प्रेशर आणि ती 3-4 दिवसांची देता येते एकदम परफेक्ट. 3 दिवस आणि एकदा 4 दिवस असं. जर चिकट राहिली मुळी तर 4 दिवस करा 5 दिवस करा. मुळीवर बघा. आणि पाऊस झाल्यावर तो बिलकुल 10-5 मिनिटं पण नाही द्या. 2-3 दिवस मिळून हा काही म्हणजे फक्त तुमचं जे काही ड्रेंचिंग वगैरे असेल ते करा. जर तुम्ही पावसाळ्यात पाणी दिलं तर त्याच्याबरोबर सॉइल चार्जरला विसरू नका. नाही देतो का म्हणतो मी जर पावसाळ्यात बिगर सॉइल चार्जर पाणी दिलं तर जमिनीमध्ये ऑलरेडी पाणी आहे. तुम्ही अजून पाणी जर दिलं तर त्याचा त्रास होत जाणार. तुम्ही जर सॉइल चार्जर दिलं तर ते त्या निमित्ताने त्याच्यामध्ये ऑक्सिजन लेवल मेंटेन होतं. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे मगाशी तुम्ही सांगत होते सर की तुमचं पाणी खूप खराब आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आता अमृतजलचा वापर करताय. तर अमृतजलने काय बदल दिसला तुम्हाला. बदल म्हणजे डायरेक्ट चमकच येते झाडांना. मारलं का 2-3 दिवसात झाड चमकायला पाणी. तुम्ही कंपल्सरी वापरता. फवारण्या किती दिवसांनी करता तुम्ही.
फवारणी आता याच्यात उन्हाळ्यात म्हणजे 15-3 वारांनी ब्लोअर आला म्हणलं तुझं हाऊस वाटत पण असं 2 दिवसाला केमिकल सारखे नाही तसं नाही जास्त नाही. ते मी ब्लोअर विकायला काढायच्या मागे आहे घेतलाय पण मग हरकत नाही. पण मग तो तुमचा आनंद मला हिरावून नाही घ्यायचा. नाही म्हणजे 2 वर्ष खूप त्रास झाला म्हणजे मुलं पण आणि आम्ही दोघं पण नळी वाढायला त्रास होतो. पाऊस जर झाला ना पूर्ण दिवसभर एवढा 2 एकराला सकाळी जर लावला ना मला मला कल्पना आहे त्याची. फक्त एवढंच की अतिरेक नको. नाही नाही आम्ही उभं जर हाऊस करून असेल तर मग फ्रूट चार्जर एनर्जी बुस्टर मारून द्यायचं. हा, तेच ना मग वॉटर चार्जर पाऊस झाल्यावर जास्त वॉटर चार्जर मारतो. शक्यतो पाऊस जास्त झाल्यावर वावरामध्ये मी न्यायचंच नाही ट्रॅक्टर. हा नाही जमीन दबते ना. फवारणीच कमी लागायचे पण शक्यतो जर झालेला असेल तर आपल्या याच्यात. सरांनी सांगितलं होतं, मॅडम म्हटलं होतं की पाणी इतकं क्षारपट आहे की त्याच्यामध्ये म्हणजे दुधामध्ये टाकलं तरी दूध फुटतं. तर केमिकलच्या बागांमध्ये आपण जेव्हा फिरतो तर त्याच्यामध्ये जे क्षार आहे तर ते मातीवर पूर्णपणे दिसायला भेटतात. पण सरांनी पूर्ण ताकदीने बेसल डोस भरलेला आहे आणि अमृतजलचा पूर्णपणे वापर केल्यामुळे ते क्षार पूर्ण नाही. तुमच्या बाकीच्या लोकांचे पांढरं दिसतं पाणी, तुमच्या शेतामध्ये पांढरं पाणी दिसत नाही. फिल्टर होतं फिल्टर. हे पाणी सगळं काय होतं फिल्टर. मी जे नेहमी सांगतो का गो अमृत जमिनीतून आणि वरून फवारणीतून अमृत जल किंवा ड्रेंचिंग मधून हे जर तुम्ही तत्व पाळलं तुमच्या जमिनीमध्ये क्षारच नाही राहणार. जरी पाण्यातून आले ते सुद्धा काय होतील डायल्यूट होतात, डिझॉल्व्ह होतात. आम्ही बेसल डोस भरला ना ते झाकण्यासाठी मातीन ते नाही वापरलं. त्याच्यावरती थोडस ओंजळ खत पण ते पण ताजं खत आम्ही मोकळा गोठा बनवला दिवाळीच्या वेळेस. गोअमृतची ताकद या प्लॉट मध्ये गोअमृतची ताकद पण त्याच्यामध्ये नवीन झालं तुमचे फुटले ना ते गोअमृतमुळेच फुटले. तर अगदी तुम्हाला सांगतो तर मागच्या वर्षी गोअमृत नव्हतं ना, या वर्षी होतं त्याच्यामुळे फुटले. ते मागच्या वेळेस खतच नव्हतं टाकलं 2 वर्षांची. गोअमृतची ताकद गोअमृतचं खत 8 दिवसात कुजतं डायरेक्ट. हा आता आमचं 8 दिवसामध्ये डायरेक्ट पावडर मिरच्या रेग्युलर वापरतात. हा बरेच म्हणजे मागच्या वर्षी रेग्युलर वापर तुम्हाला जे म्हटलं मी त्याप्रमाणे रेग्युलर चालू आहे. चाऱ्याला पण RNPH आणि बाकी चारा मागाशी पाहिला तुमचा काय खतरनाक येतो तुऱ्यांसारखा. म्हणजे आम्ही वाट बघतोय आता त्याची कापणी कधी संपेल. पूर्वी सगळं संपून जाईल वाटतच नव्हतं. आता उडतो म्हणजे पहिल्यापेक्षा दुधात चांगलं साय पण म्हणजे घट्ट येते एकदम जाड, तूप पण एकदम गरेदार तूप. हा म्हणजे तो म्हणजे माणसांची पण आरोग्य सुधारलं, गायांचं पण सुधारलं आणि मातीचं पण सुधारलं, पिकाचं बागेचं. तिन्ही गोष्टी साध्या झाल्या का नाही. मग ही ताकद आहे गोअमृतची म्हणजे मिल्क चार्जरची आणि SCT वैदिकची. हे जर प्रत्येक घरामध्ये तयार झालं तर तुमच्या भागामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला शेती करणं सोपं जाईल. कुठलंही पीक करणं. पण मग काय होतं शेतकरी थोडस ज्यावेळेस अनुभव घेते ना तेव्हाच शिकते. आपण किती पण सांगितलं ना का अनुभव घेतला ना आता महानुभव झाले. महान अनुभव हा आहे की नाही. म्हणजे एकंदरीत सध्या तुमची शेती आता समाधानाची आणि एकदम विश्वासाची झालेली. हो तर तुम्हाला शेतीची जेव्हा गॅरंटी आली की नाही आपण याची प्रगती करणार. बरोबर आहे. तर या सगळ्या पट्ट्यामध्ये शेतकरी जमिनीला वैतागलेन, दूध व्यवसायाला वैतागलेन. मग आता काहीच नाही कोणतं तुम्ही तर प्रगतीच्या दिशेने पावलं उचलून राहिले ते काय सांगा त्यांना. SCT वापरलं वैदिक तर बदल केला पाहिजे. रासायनिक पासून बाजूला झालं पाहिजे. इतरही ऑर्गॅनिक कंपनी आहे ना किती काय कंपनी. तुम्ही तर म्हणजे माझ्याकडे 2 कंपनी येऊन गेल्या. मला इथे डेमो करून दाखवला असं वापरा तसं वापरा. तुमच्यामध्ये आले कसं काय. आता काय होतं आमचे चुलते तिकडे त्यांच्याकडे आल्यानंतर मग त्यांचं कृषी सेवा केंद्र होतं. त्यांचं कॉन्टॅक्ट आहे पहिले. तुमच्या काय माल पाहिले. हा मग पाहिलं ते आमच्या अशी मुळी चालते म्हणलं सगळं झालं त्याचं ऐकून घेतलं. चला मुळी दाखवली म्हणजे अशी आमची वर मुळी येते म्हणजे ढवळी म्हणली ही कशी आहे लगेच जावं. मी तर 65 बाजूला गेलं मुळी बघितली ते काहीच म्हणलं घ्या सुद्धा नाही म्हणलं. परत फोन सुद्धा नाही गेला. येतो म्हणला तो 8 दिवसांनी येतो. 8 दिवस आलो. 1 तास बसला तिथे. 1 तास दाखवलं मला. मी अख्खे डेमो बघितले. असं केलं ना असं होतं, असं केलं ना असं होतं. आणि अर्धा किलोचा पुढा दाखवला मला. अर्धा किलो सेंद्रिय कार्ब आहे म्हणजे याच्यात. म्हणजे अर्धा किलो मध्ये एकराला चालतो म्हणजे अर्धा किलो. अर्धा किलो मध्ये जर एकराला चालत असलं तर मग किती ताकद देत. म्हणजे अशी पांढरी मुळी वर येते डायरेक्ट. मी ऐकून घेतलं दाखवलं नाही. मग ती पांढरी मुळी पाहिलं काहीच नाही बोल म्हणून सुद्धा नाही. चांगले असं झालं पाहिजे.
म्हणजे शेतकऱ्याला स्वतःला कळलं पाहिजे काय करायचं. बरोबर आहे. सर्व शेतकऱ्यांना तुमचं नाव आणि नंबर आणि पत्ता सगळं सांगा. माझं नाव विलास गोरक्षनाथ गाडवे, मुक्काम पोस्ट एकोरका, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. माझा फोन नंबर 9527216071. आणि तुम्ही काय सांगाल महिलांना? म्हणजे आपण केमिकल पासून जर दूर झालो, वैदिक मध्ये गेलो, तर त्याचा आपल्या आरोग्याला पण त्याचा भरपूर फायदा आहे, शेतीला पण फायदा आहे. जर आपण बिगर केमिकलचं खाल्लं तर आपल्या आरोग्याला पण चांगलं आहे, आणि जे आपण लोकांना विकणार आहे त्यांचं पण आरोग्य येणाऱ्या पिढीसाठी पण ते खूप चांगलं आहे. त्यामुळे आपण केमिकल पासून दूर होऊन वैदिककडे वळायला आणि पाहिजे. का नाही दूर व्हायचं? केमिकल मध्ये असं काय ठेवलंय मला ते लोक सोडतेच पण नाही. लोक सोडायला तयार नाहीत ना, विश्वास नाही ठेवते लोक. मी काय म्हणतो, विषयावर विश्वास ठेवते, अमृतावर काय ठेवत? बरेचसे लोक दारूवर विश्वास ठेवते, दुधावर नाही ठेवते. ज्याला दारू सवय लागेल तो दूध कधीच पिणार नाही. अशी गंमत आहे सगळी. म्हणजे आजकाल म्हणजे मुद्दा काय आहे की जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनलच राहतं शेवटी, काही जर म्हटलं तरी. मग तुम्ही जवळून अनुभवलं तुमच्या मिस्टरांचे सगळे बदल, त्यांचे विचार, त्यांचं राहणीमान, आरोग्य, त्यांचा विश्वास. तर तुम्ही या 2 वर्ष त्यांचं हे बदलताना कसं कसं पाहिलं, काय काय बदलताना पाहिलं? आता पहिलं जसं आम्ही चालू केलं एसटी वैदिक, तर मग ते सुरुवातीला थोडस मनामध्ये भीती होती. म्हणजे आता आपण म्हणजे परिस्थिती पण आमची भीती घालायची का त्यांच्या मनात यायची? नाही, म्हणजे दोघांचं पण दोघं एकमेकांना भीती घालायची. थोडस दोघं पण एकमेकाला धीर द्यायचं, नाही होईल होईल बघू. जसे जसे व्हिडिओ बघत राहायचो त्याच्यामध्ये बघितल्यानंतर मग समोरच्याचा व्हिडिओ बघितला थोडस धीर यायचा. बघता का? हो, 4-5 बघित रोज बघतो. सध्या ड्रॅगन चालू आहे डोक्यामध्ये, ड्रॅगनचं पण लावायचं. जेवताना चालू तुम्ही आवडते नाही का? जेवण तरी घे बाबा. ते काय राम सर काय येड लावलं का? 4 दिवस तुमचे आज ड्रॅगन फ्रूटचे जास्त व्हिडिओ आले. जेवढे काही आहे त्याच्यामध्ये अजून वाढ करायची इच्छा आहे, सुरुवात केली. इच्छा आहे. ओके चालेल, धन्यवाद. माझं नाव देवराम वाबळे, साई गौरव ॲग्रो ममदापूर, वाकडी रोड ममदापूर येथे आपलं शॉप आहे. माझा मोबाईल नंबर 9623 747 999.